जेव्हा 2 दिवस मागे सचिन वाझेंनी असा आरोप केला की अनिल देशमुख त्यांच्या स्वीय सहायकाकडून म्हणजे त्यांच्या मार्फत पैसे मागवत असत. आता त्यांच्या या बोलण्याला हे सत्य असलं पाहिजे, कारण त्यांचे 2 PA कुंदन शिंदे आणि संजीव पाळंदे हे दोघं सुद्धा अनिल देशमुखांप्रमाणे जवळजवळ 2.5 वर्ष जेलमध्ये होते. आता त्यांचा हा जर का आरोप खरा असता तर इतके दिवस अनिल देशमुख शांत का? म्हणजे आता हा 10 दिवस मागे त्यांच्यावर प्रवीण मुंडेंनी आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांनी येऊन असा लाल पेनड्राईव्ह दाखवला. माझं हे म्हणणं की त्या पेनड्राईव्ह मध्ये जर का एवढं काही एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध किंवा अजून कोणाविरुद्ध, तर तुम्ही तो दाखवत का नाही मीडियाला? किंवा तुम्ही आजही तो पोलिसांमध्ये द्या किंवा त्याची प्रेस कॉन्फरन्स करा, तो प्ले करा कम्प्युटरवरती, त्यातनं काय ते सगळ्यांना कळेल. देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंना फसवायचं होतं. त्या ॲफिडेव्हिटमध्ये जे लिहिलं होतं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे फसले असते, असं आज अनिल देशमुख का म्हणतात? कारण त्यांना आज उद्धव ठाकरेंना पुढे करायचं आहे. जी लढाई शरद पवार मागची कित्येक वर्ष उद्धव ठाकरेंना पुढे करून लढत आहेत, मागची 10 वर्ष, ती त्याच पद्धतीने त्यांना चालू ठेवायची आहे. नमस्कार, तुमचं परत स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात नेव्हर राजकारण. 2024च्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवरनं तुमच्या हे अर्थात लक्षात आलं असेल. पण नुसतं मुंबईतच नाही, म्हणजे नुसतं राजधानीतच नाही, तर क्षेत्रीय लेव्हलवर सुद्धा ही आता लढाई जोरात सुरू झाली आहे. आणि आमच्या नागपुरात किंवा विदर्भात ही लढाई देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख या रूपामध्ये समोर येते आहे. जोरात नागपुरात पोस्टर वॉर सुरू झालेला आहे. या एका पोस्टरवरनं तुमचं ही युद्ध कोणत्या दिशेने जात आहे हे लक्षात येईल. याला सुरुवात 10 दिवस मागे झाली, जेव्हा जळगावचे SP म्हणजे 2022 मध्ये असलेले SP प्रवीण मुंडे यांनी असा आरोप केला की मला, म्हणजे त्यांना, प्रवीण मुंडेंना अनिल देशमुखांनी, जेव्हा अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांना 5-6 वेळा फोन करून असं सांगितलं की आपल्याला गिरीश महाजनांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवायचं आहे. पण मी, म्हणजे प्रवीण मुंडेंनी याला साफ नकार दिला. त्याच्यावरती मी हा तेव्हा व्हिडिओ केला होता, त्याचा हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकतोय. पण हे 5-6 दिवस याच्यानंतर शांतता होती आणि हे प्रकरण आता परत उफाळून बाहेर आलं आहे, जेव्हा 2 दिवस मागे सचिन वाझेंनी असा आरोप केला की अनिल देशमुख त्यांच्या स्वीय सहायकाकडून म्हणजे त्यांचा PA यांच्याकडनं ते त्यांच्या मार्फत पैसे मागवत असत. आता त्यांच्या या बोलण्याला हे सत्य असलं पाहिजे, कारण त्यांचे 2 PA कुंदन शिंदे आणि संजीव पाळंदे हे दोघं सुद्धा अनिल देशमुखांप्रमाणे जवळजवळ 2.5 वर्ष जेलमध्ये होते आणि ते सुद्धा अनिल देशमुखांप्रमाणेच बेलवरती बाहेर आलेले आहेत. आणि यांना, म्हणजे ते लोअर कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, तिन्हीकडे त्यांना कित्येक वेळा बेल नाकारण्यात आली आणि शेवटी अनिल देशमुखांना हेल्थ ग्राउंड्सवरती, मित्रांनो, बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं या आरोपात बऱ्यापैकी सत्यता असावी. हा आरोप अजून पुढे नेत सचिन वाझेंनी असं म्हटलं की मी, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते मी CBIला दिले आहेत. मी एक पत्र लिहिलं होतं CBIला, त्याच्यामध्ये जयंत पाटलांचं सुद्धा नाव आहे. त्याच्यामुळे मला वाटतं जयंत पाटलांची सुद्धा तिकडे दाणादाण उडाली असणार. यावरती अनिल देशमुखांनी जे वक्तव्य केलं ते कमालीचं आहे. ते म्हणतात की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. मित्रांनो, याच्यापेक्षा मोठं दुसरं हास्यास्पद वाक्य मी मागच्या 5 वर्षात ऐकलेलं नाही. म्हणजे एवढं मानधावीपणा शरद पवार सुद्धा करू शकलेलं नाही मागच्या 5-10 वर्षामध्ये. सांगायचा मुद्दा हा की अनिल देशमुख जबरदस्त अडचणीत झालेले आहेत. आणि आमच्या विदर्भातले असेच एक नेते सुनील केदार हे सुद्धा अशाच एका फ्रॉडमध्ये, NDCCB नावाची कॉपरेटिव्ह बँक होती, त्याच्या फ्रॉड केसमध्ये, मित्रांनो, आतमध्ये गेलेले आहेत. आणि याचा मला वाटतं भाजपला फायदा होणार आहे. त्यामुळे ही केस जर का या सरकारने, भाजप सरकारने जोरात परस्यू केली तर आश्चर्य वाटू देऊ नका. आता मी हे का म्हणतो हे लक्षात घ्या. हे जे 2 आरोप झाले 10 दिवस मागे, प्रवीण मुंडे आणि आता सचिन वाझे, हे आरोप केल्यानंतर अनिल देशमुख काय म्हणतात? पहिले एकतर ते म्हणले की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य आहे. बरं, सचिन वाझे जर का गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य आहे तर मला त्यांना विचारायचे प्रश्न 2. पहिला हा की प्रवीण मुंडेंविषयी काय म्हणणं आहे तुमचं? ते तर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे मनुष्य नाही आणि ते बडतर्फ पण नाही. ते तर आता सर्व्हिसमध्ये असलेले सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही काय बोलायला त्यांनी? पण सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य आहे. याच्यात अजून एक छोटासा, मित्रांनो, गमतीचा मुद्दा हा की जसं जिवंत कोंबडीचे 100 रुपये आणि मेलेल्या कोंबडीचे 200 रुपये मिळतात,
तसं बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपांमध्ये जास्त तथ्य असतं, कारण तो जे सत्य सांगू शकतो ते सर्व्हिस मधलेला पोलीस अधिकारी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जे सचिन वाझे सांगतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सत्यता असण्याची शक्यता आहे. अजून एक त्याचं कारण हे की त्यांच्याकरता हे जे पैसे वसुलीचं काम होतं हे त्यांनी स्वतः केलं होतं. अनिल देशमुखांकरता आणि उद्धव ठाकरेंकरता हे जे पैसे वसुलीचं काम होतं हे सचिन वाझे स्वतः करत असत. ते आता त्याच्याकडे येऊ. त्याच्या आधी मला अजून एक आर्ग्युमेंट मांडायचं ते हे की दोन्ही वेळेला अनिल देशमुखांनी दोन्ही वेळेला 10 दिवस मागे आणि आता काल ते असं म्हणतात की हे सगळे आरोप खोटे आहेत. आणि हे आरोप माझ्यावरती फडणवीस ह्याच्याकरता करून घेतात आहे कारण फडणवीसांना त्यावेळेला त्यांनी मला एक ॲफिडेव्हिट पाठवलं होतं, त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं तर सह्या करा समित कदमच्या हाताने. तर त्या ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे क्रिमिनल केसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि ज्या ॲफिडेव्हिटमध्ये मी सह्या केल्या असत्या तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जेलमध्ये गेले असते. आणि मी हे केलं नाही म्हणून म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्यावरती उलटे आरोप करत आहेत. आता त्यांचा हा जर का आरोप खरा असता तर इतके दिवस अनिल देशमुख शांत का? म्हणजे आता हा 10 दिवस मागे त्यांच्यावर प्रवीण मुंडेंनी आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांनी येऊन असा लाल पेनड्राईव्ह दाखवला. माझं हे म्हणणं की त्या पेनड्राईव्ह मध्ये जर का एवढं काही एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध किंवा अजून कोणाविरुद्ध तर तुम्ही तो दाखवत का नाही मीडियाला? किंवा तुम्ही आजही तो पोलिसांमध्ये द्या किंवा त्याची प्रेस कॉन्फरन्स करा, तो प्ले करा कम्प्युटरवरती, त्यातनं काय ते सगळ्यांना कळेल. पण देशमुख असं काही करणार नाहीत कारण त्या पेनड्राईव्ह मध्ये काही नाहीच मित्र. तो नुसतं पेनड्राईव्ह दाखवतात. ते पेनड्राईव्ह का दाखवतात? कारण असेंब्लीमध्ये 3.5-4 वर्षापूर्वी मनसुख हिरेन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पेनड्राईव्ह दाखवला होता आणि तोही लाल रंगाचाच होता. त्याच्यामध्ये त्यांनी इतकं एक्सप्लोजिव्ह मटेरियल बाहेर काढलं होतं की त्यावेळेला त्यावेळेचं जे मावा आघाडी सरकार होतं ते मित्रांनो गदा 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 हालायला लागलं होतं आणि ते पुढे पडलं. त्यामुळे ते सुद्धा तो लाल लाल पेनड्राईव्ह दाखवतात, पण त्या लाल पेनड्राईव्ह काहीच नाही. कसं असतं तर जेव्हा हे देवेंद्र फडणवीसांनी या दोन पक्ष तोडून जेव्हा सरकार बनवलं त्यावेळेला फडणवीसांना अडचणीत आणण्याकरता देशमुखांनी ते पेनड्राईव्ह नसतं दाखवलं. शरद पवारांनी त्यांना नसतं म्हटलं की देशमुख साहेब आपलं सरकार पडताय, तुम्ही तो पेनड्राईव्ह दाखवा आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणा. पण तसं काही केलं नाही कारण मला खात्री आहे की तो नुसतंच पेनड्राईव्ह आहे, त्यात काहीच नसणार आहे. दुसरं असं की देशमुख हे आरोप झाल्यानंतर हे बोलतात आहे. आता देशमुख इतकी वर्ष राजकारणात आहेत, 71 वर्षाचं वय आहे त्यांचं, 40 वर्ष झाली त्यांना. तर त्यांना हे नक्की माहीत असणार की हे आरोप आपल्यावरती परत येणार आहेत. हे जे आपण जेलमध्ये जाऊन आलो ती काही गंमत नव्हती, ते फार मोठं प्रचंड मोठं फ्रॉड होतं, क्रिमिनल केस होती. त्यामुळे हे आरोप आपल्यावर परत येणार आहेत. त्यामुळे आपण आधीच अटॅक करावा, काउंटर अटॅक ऐवजी आपण आधीच अटॅक करावा. पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. हे दोन्ही वेळेला ते हे उत्तर देतात आहे, त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर ते हे उत्तर देतात आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते हे फक्त खोटा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आहे. अनिल देशमुख सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य आहे, हा आरोप त्यांनी जो केला त्याच्याकडे जाण्याआधी तो किती धादांत खोटा आहे हे मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे. तिथे जाण्याआधी मला अजून एक महत्वाची फॅक्ट अशी की अनिल देशमुख आणि त्यांचे दोन सुय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पाळंदे हे दोघंही मी जसं आधी सांगितलं 2.25 वर्ष जेलमध्ये होते. याचं कारण प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे सीबीआयकडे. अनिल देशमुखांनी एका संस्थेच्या अकाउंटमध्ये 4.7 करोड रुपीज इतके ट्रान्सफर केले मित्रांनो, आणि हे बँके थ्रू केले. याचा एव्हिडन्स सीबीआयकडे आहे. त्याच्यामुळे त्यांना अटक झाली होती. उगी तशी अटक होत नाही. म्हणजे पोलीस समजा सरकारच्या हातात होतं पण कोर्टाने तो एव्हिडन्स पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांना 2.25 वर्ष जेलमध्ये ठेवलं. त्याच्यामुळे प्रायमा फेसी एव्हिडन्स अनिल देशमुखांविरुद्ध प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना माहित आहे की आपण केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतो. आता त्यांनी जो हा आरोप केला की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य आहे, हा किती मित्रांनो खोचटपणाचा आहे. हा आरोप जर का खरा असेल तर देशमुख त्याला परत नोकरीत आणणारे तुम्हीच होते. म्हणजे हा मनुष्य जो एका काळाचा एन्काउंटर स्पेशालिस्ट होता आणि ख्वाजा युनिस नावाच्या एका टेररिस्टच्या कस्टडियल डेथच्या प्रकरणामध्ये जो जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याच्या केसमध्ये याला बडतर्फ करण्यात आलं होतं सचिन वाझेला. इतकं खतरनाक प्रकरण होतं ते. त्या माणसाला 17 वर्षांनी तुम्ही त्याला परत घेतलं. आता तुम्ही हे म्हणू शकता की हे आदित्य ठाकरेंनी रेकमेंड केलं होतं किंवा मला उद्धव ठाकरेंनी याच्यावर प्रेशर टाकलं, पण तुम्ही तसं म्हणत नाही आहात कारण तुमचे त्याचे स्वार्थ गुंतलेले आहेत. तसं तुम्हाला शरद पवार बोलू देणार नाही कारण तुम्हाला आज उद्धव ठाकरेंना पुढे करायचं आहे. याती गंमत एक अजून एक सांगण्यासारखी गंमत ही की आज जेव्हा सचिन वाझेंनी आरोप केले किंवा प्रवीण मुंडेंनी आरोप केले त्याच्यावर उत्तर देताना
अनिल देशमुख असं म्हणले की देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंना फसवायचं होतं. त्या ॲफिडेव्हिटमध्ये जे लिहिलं होतं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे फसले असते, असं आज अनिल देशमुख का म्हणतात आहे. असं का म्हणत नाही की शरद पवारांना फसवायचं होतं किंवा किंवा अजून कोणाला, असं ते म्हणणार नाहीत. कारण त्यांना आज उद्धव ठाकरेंना पुढे पुढे करायचं आहे. जी लढाई शरद पवार मागची कित्येक वर्ष उद्धव ठाकरेंना पुढे करून लढत आहेत, मागची 10 वर्ष, ती त्याच पद्धतीनं त्यांना चालू ठेवायची आहे. त्यांना तोपर्यंत ते उद्धव ठाकरेंना पुढे पुढे करतील जोपर्यंत भाजपवाले उबाठाला पूर्ण जाळून खाक करत नाहीत. ते झालं की मग शरद पवार पुढे येतील. तोपर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या मागूनच ही लढाई लढत आहेत. तर असो, तर मुद्दा हा की जर सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्य होता तर तो तेव्हाच सुद्धा तसाच होता. म्हणजे ज्या माणसाने एवढे एन्काउंटर केले आणि जो ज्याला बडतर्फ केलं होतं तो गुन्हेगारी प्रवृत्ती तर तेव्हापासून होता. अजून एक कमालीची गोष्ट बघा की जेव्हा त्याला बडतर्फ करण्यात आलं सचिन वाझेला, त्यानंतर मित्रांनो त्यांनी शिवसेनेची मेंबरशिप घेतली होती, शिवसेनेचा मेंबर होता तो. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही शिवसेनेमध्ये घेता, शिवबंधन मानता त्याला. अच्छा, त्याच्या नावावरती तेव्हा 3 कंपन्या होत्या, 3 कंपन्यांचा तो डायरेक्टर होता. अशा माणसाला तुम्ही रिइन्स्टेट करता 16 वर्षांनी. कशा करताय? कारण तुम्हाला माहित होता हा मनुष्य बेदरकार आहे, हा वाटेल ते करू शकतो, आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी आल्या आल्या जून 2020 मध्ये तो आला आणि त्यांनी आल्या आल्या बार मालकांकडनं पैशाची वसुली सुरू केली. त्याच्यानंतर पुढे त्याचं हिंमत एवढी वाढली की त्यांनी डायरेक्ट अंबानींकडनंच पैसे वसूल करायचा प्लॅन बनवला. आता याच्यात उद्धव ठाकरे सामील होते का मला माहित नाही, किंवा शरद पवारांना माहित होतं का मला माहित नाही बरं. पण त्यांनी त्याच्यामुळेच जिलेटिनच्या कांड्या या अंबानींच्या घरा अँटिलियाच्या बाहेर ठेवल्या. त्यांना एक फेक पत्र पाठवलं एका इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या नावाने आणि त्यांना वसुली मागितली. पण हे सगळं भिंग फुटलं. त्याच्यात मग मनसुख हिरेनचा मृत्यू झाला आणि हे सगळे जेलमध्ये गेले. त्यातही हे सरकार किती कार्यक्षम होतं बघा, मावा मावा आघाडी सरकार. मनसुख हिरेनचा मृत्यू झाला 5 मार्चला, म्हणजे 5 मार्चला हे कळलं. जिलेटिनच्या कांड्या सापडल्या 25 फेब्रुवारी 2021ला, आणि त्याच्यानंतरही या सरकारला सचिन वाझेला बडतर्फ करायला 3 महिने लागले. जो सचिन वाझे द्रुतगतीने अर्णब गोस्वामीला अटक करायला पोहोचू शकतो, जो द्रुतगतीने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होऊ शकतो, म्हणजे ज्या मनसुख हिरेनचा किंवा ज्याच्यामध्ये याचा भाग असेल त्याच केसमध्ये मित्रांनो याला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर करण्यात आलं होतं. कोणी केलं हे? कुणी केलं? अर्थात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि राज्याचे होम मिनिस्टर अनिल देशमुख यांनी. तर एवढे हे मित्रांनो याच्यामध्ये लिप्तात, एवढे अडकलेले आहेत दोघं याच्यात. आणि यातनं शरद पवार बाहेर पडून जातील. हे दोघं जेव्हा आतमध्ये जातील तेव्हा यात शरद पवार कुठेही नसतील, ही यातली सगळ्यात मोठी गंमत आहे. पण अनिल देशमुख यात सॉलिड अडकलेले आहेत, यात शंका नाही. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी जातीपातीचा विचार न करता या माणसाविरुद्ध ही केस स्ट्रॉंगली परसू करावी. अजून यातील जे काय प्रूफ असतील ते बाहेर काढावे आणि याला सरळ आतमध्ये धाडावं. यांनी भाजपला फायदाच होईल. आणि जसं एनडीसीसीबी बँकेच्या प्रकरणात सुनील केदार आतमध्ये आहेत आणि आज ते निवडणूक लढू शकत नाही आहेत, ते जर का करता आलं तर भाजपला या 2024च्या असेंब्ली निवडणुकांमध्ये प्रचंड फायदा होईल असं मला वाटतं. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.